A ball is projected with a velocity 10 meter per second at an angle of 60 degree with the vertical direction. Its speed at the highest point of its trajectory will be. हा क्वेश्चन नीट 2022मध्ये विचारला गेलेला आहे. इथे एक बॉल प्रोजेक्ट केला आहे विथ वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड, बट तो व्हर्टिकली प्रोजेक्ट नाही केला, तर तो ॲट ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द व्हर्टिकल डायरेक्शन. सो व्हर्टिकल डायरेक्शन बरोबर त्याने 60 डिग्रीचा अँगल केलेला आहे. त्याचा स्पीड काढायचा आहे आपल्याला ॲट दी हायेस्ट पॉईंट ऑफ इट्स ट्रॅजेक्टरी. हा प्रोजेक्टाईल मोशनचा क्वेश्चन आहे. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये बॉडी जेव्हा प्रोजेक्ट केली जाते तेव्हा ती हॉरिझॉन्टल बरोबर अँगल ऑफ प्रोजेक्शन बनवते, बट या क्वेश्चनमध्ये अँगल ऑफ 60 डिग्री विथ द व्हर्टिकल डायरेक्शन असं दिलेलं आहे. म्हणजे ह्या बॉडीने व्हर्टिकल डायरेक्शन बरोबर 60 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. पण आपल्यासाठी जो आपला अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे तो हॉरिझॉन्टल बरोबर बनवलेला अँगल असतो. त्याच्यामुळे इथे थीटा कॅल्क्युलेट करताना आपल्याला टोटल 90 डिग्रीमधून हा 60 मायनस करावा लागेल. सो आपला थीटा येईल 90 डिग्री मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 30 डिग्री. सो आपला अँगल ऑफ प्रोजेक्शन असेल 30 डिग्री. या क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रॅजेक्टरीचा जो हायेस्ट पॉईंट आहे, हा हायेस्ट पॉईंट इथे स्पीड काय असेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. हायेस्ट पॉईंटवरती जो स्पीड असतो त्याचा फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू यू कॉस थीटा. सो इथे यू ही इनिशियल वेलॉसिटी आहे. गिवन क्वेश्चनमध्ये 10 मीटर पर सेकंड ही इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे. सो यू इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड अँड आपला थीटा आहे 30 डिग्री. सो या थीटाच्या आणि यूची व्हॅल्यू गिवन इक्वेशनमध्ये पुट करा. सो व्ही इज इक्वल टू यू 10 मीटर पर सेकंड इंटू कॉस ऑफ 30 डिग्री. व्ही इज इक्वल टू 10 इंटू कॉस 30ची व्हॅल्यू असते √3/2. या 2ने ह्या 10ला डिवाईड करा. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो व्हीची व्हॅल्यू येते 5√3 मीटर पर सेकंड. सो तुम्हाला हायेस्ट पॉईंटवरती जो स्पीड आहे त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो ऑप्शन्स चेक करा की कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे. सो इथे ऑप्शन बी मॅच होतो आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी.